कल्याण मूकबधिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच कैलासवासी सौ विद्यावती जोगळेकर वाचनालय या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि आज विशेष सांगायचं म्हणजे स्वामी विवेकानंदजी यांची 163वी जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये संपूर्ण जगभरात साजरी केली जात आहे आणि याच शृंखलेमध्ये आज या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतो आहे। आपण बघू शकता की यावेळेला ही संबंध मंडळी या ठिकाणी दिसते आहेत की जे सकाळपासूनच या कार्यक्रमाच्या तयारीकरता म्हणून लागलेले होते आणि या ठिकाणी बरेच लोक आहेत। आणि विद्येचं दान हे कसं असायला पाहिजे, शिक्षणाचं किती आपलं हे महत्त्व असतं आणि वाचन हे जीवनामध्ये किती महत्त्वाचं असतं हे सांगण्याकरता म्हणून आज या कार्यक्रमाचं शानदार आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यावेळेला दस्तूरखुद्द लेखिका विजयाताई मारोतकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू आणि त्यांना आपण ताई, आपण अनेक वर्षांपासून एक लेखिका आहात, सर्व उपक्रमामध्ये आपण अग्रेसर नेहमी असता। आज 163वी जयंतीच्या निमित्तानं आज हा जो एक नवीन उपक्रम हा जो राबविला जात आहे हा विद्यार्थी मित्रांकरता त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचा असेल आहे? खूपच रास्त आणि योग्य प्रश्न संजयजी आपण विचारलात। खरं तर आजची पिढी ही वाचनापासून दूर चाललेली आहे। आयोजकांनी नेमकं तेच हेरलं आणि आज या आयोजनामध्ये वाचन संस्कृती ही कायम पुढे जावी आणि या बालगोपालांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि असेल तर ती पुढे जावी या अनुषंगाने हे आयोजन केलं। मी एक लेखिका आहे, त्यांनाही ज्ञात आहे कदाचित, त्या अनुषंगाने मला या ठिकाणी बोलवलं असावं। लहान मुलांकरता मी बरंच लेखन केलेलं आहे, जवळपास 133 चरित्र मी लिहिलेली आहे आणि माझी त्याची 18 पुस्तकं प्रकाशित आहेत चरित्रात्मक। बाकी लहान मोठी 43 पुस्तकं तर माझी आहेत सर्व विषयावर सामाजिक। पण हे सगळं आपण लेखक लिहितो, पण वाचणारा वाचक असायला हवा ना, तो जर नसेल तर लिहिणाऱ्याच्या लिखाणाला काय उपयोग। आणि म्हणून मी सुद्धा माझा वाचक आज या ठिकाणी शोधायला आलेली आहे। खरी परिस्थिती आहे की आज वाचनाकडे लोकांचा कल हा फार कमी झालेला आहे। फक्त विद्यार्थी मित्रच नव्हे, मोठ्यांचा सुद्धा झालेला आहे, काही पालक असतील आहे, TV मोबाईल यामध्ये सर्व काही आपण गुरफटलेले आहोत। मात्र वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं, पण हे कुठेतरी दिसत नाही। दिवसेंदिवस ही संख्या रोडावलेली आहे, ही संख्या दिवसागणिक वाढायला हवी। कारण जर आपण शिकलो, आपल्याला जर नीट वाचन आलं आणि पुस्तकांची ज्यांना वाचनाची ओढ लागली तर या जगात कोणी कोणाला मूर्ख बनवू शकत नाही, यात ती मात्र शंका नाही। मॅम, काय सांगाल आपण? शिक्षा आणि तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे की वाचन संकल्प असा, आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी हा उपक्रम राबवला जातो आहे। आणि कैलासवासी विद्यावती जोगळेकर वाचनालय हा अतिशय यशस्वी रीतीने हा कार्यक्रम राबवते आहे। आणि या कार्यक्रमाअंतर्गतच आज विजयाताई मारोतकर यांचा लेखक व विद्यार्थी यांच्यातील संवाद हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। खूप छान उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे। मॅडम, काय सांगाल आपण? मी असं बघितलं की सर्वच ज्या मॅडम लोक आहेत त्या सकाळपासूनच या गोष्टीकरता म्हणून तयार होते आणि तयारीसुद्धा त्यांनी केलेली आहे। कसं वाटतं आज तुम्हाला? हा जो विद्यावती जोगळेकर वाचनालय आहे, आमच्या सरस्वती मंदिर संस्थेतर्फे हे चालवलं जातं आणि ह्या वाचनालयाला इतर ब हा दर्जा प्राप्त आहे। याच्यात जवळजवळ 18,000 पुस्तकं आत्ता आहेत या वाचनालयामध्ये आणि या वाचनालयाचा सगळ्यांनी फायदा घ्यावा, म्हणजे जसं मोठी घेतात तसं लहान मुलांनी पण फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं आणि म्हणून असे छोटे छोटे आम्ही उपक्रम करत असतो हे याच्यासाठी। चांगला हा स्तुत्य असा उपक्रम आहे हा। आरती राजकारणी आपल्यासोबत आहे। मॅडम, काय सांगाल? मुलांची जी मोबाईल आता जी संस्कृती वापरलेली आहे, सगळ्यांच्या हातात असतो मोबाईल, पण त्याकडे न वळता पुस्तकाकडे जाऊन आपलं ज्ञान हे 100% पुरेपूर व्हायला पाहिजे, हे मुलं घेत नाही आहे। त्याकरता हा उपक्रम आम्ही राबवला होता आणि आय होप सो की तुम्ही आपण लोक आलात, AHM चॅनलवाले सर आलेत आणि आम्हाला त्यांनी इतकं छान सहयोग दिला की हा कार्यक्रम घराघरापर्यंत पोहोचावा, आमचा संदेश जो आहे तो घराघरापर्यंत पोहोचावा। पालकांनी तर त्याच्याकडे सतत लक्ष द्यावे आणि प्रत्येक मुलांच्या हातात हे पुस्तक दिसावं अशीच आमची सध्या इच्छा आहे। त्याबद्दल आपण इथे आलात आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आपण लोकांपर्यंत नेत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपल्या सर्वांचे। धन्यवाद सर, थँक्यू सो मच।
उपाध्यक्ष मॅडमसुद्धा यावेळेला आपल्यासोबत आहेत, त्यांना पण आपण विचारू. मॅडम, आजचा हा जो कार्यक्रम घेण्यात आला हा किती महत्त्वपूर्ण होता विद्यार्थ्यांकरता, आणि जे लोक नीट वाचन करत नाही किंवा ज्यांना वाचनाची आवड नाही त्यांच्याकरता म्हणा किती उपयुक्त आणि चांगला असणारा कार्यक्रम आहे, काय सांगाल? काय आहे की वाचनालय, पुस्तक वाचणं हे हळूहळू कमी होत चाललं आहे. कम्प्युटर किंवा स्क्रीन टाईम हे आपण जास्त पाहतो आहे, पण वाचनाने जी काही प्रगल्भता येते आणि जी काही बुद्धिमत्तेला चालना मिळते, लहान मुलांचा जो मानसिक विकास होतो आणि जी बौद्धिक विकास होणं अत्यंत महत्त्वाचं असतं, ते पुस्तक वाचल्याशिवाय होणार नाही. आणि वाचनालयाची जी आता पद्धत हळूहळू कमी होती आहे नवीन जनरेशनमध्ये, दुर्दैवाने ती वाढायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या वाचनालयातर्फे, आमच्याकडे 18,000 पुस्तकं आहेत विद्यावती जोगळेकर वाचनालयात, पण ती पुस्तकं वाचायला यायला पाहिजेत तसे लोक आमच्याकडे नाही आहेत. ती आम्हाला याचं फार वाईट वाटतं. अगदी नॉमिनल आम्ही 30 रुपये चार्जेस घेतो, पण तरीही लोक येत नाहीत वाचायला. लोकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, पुस्तकं वाचावीत, स्वतःचा बौद्धिक विकास करावा आणि स्वतःचा, मुलांचा, समाजाचा आणि देशाचा हे सगळा विकास या वाचनालयातच दडला आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. आपण सर्व मान्यवरांशी जेव्हा बातचीत केली, एकच गोष्ट निदर्शनास आली की आज हा जो वाचक वर्ग हा फार कमी झालेला आहे. जेव्हा की आपल्याकडे लायब्ररीच्या माध्यमातून अनेक अशी पुस्तके आहेत की जी ज्ञानाच्या याच्यामध्ये भर पाडू शकते, मात्र आज लोक पुस्तकाचं वाचन करत नाही, त्यामुळे अज्ञानता ही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरी स्वय. अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सर्वांनी शिक्षण घेणे हे गरजेचं आहे. मात्र शिक्षण घेणंच गरजेचं नाही, तर ते शिक्षण घेण्याकरता म्हणून एक वाचन पद्धती असते, ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. मात्र आज हे दुर्दैव, या भारताचं दुर्दैव की आज वाचकांची संख्या दिवसागणी कमी होत आहे. मोबाईल, टी व्ही याकडे त्यांचं लक्ष आहे, लक्ष त्याकडेही असावं, कारण आपल्याला तांत्रिकदृष्ट्या भरपूर माहिती मिळत असते, पण असे असताना सुद्धा जुनं ते सोनं ज्याला म्हणतात तोच प्रकार हा वाचनाचा प्रकार आहे. त्यामुळे मग ते विद्यार्थी मित्र असतील आहे, त्यांचा पालकवर्ग असतील आहे किंवा या समाजातील सर्व वाचक वर्ग असतील आहे, यांनी निश्चितच आपल्या घराशेजारील कुठल्याही लायब्ररीत जा, मग ते वर्तमानपत्र असतील आहे किंवा चांगल्या कादंबऱ्या असतील आहे, पुस्तके असतील आहे, थोर मोठे लोकांचे जे काही मोठमोठाले एक चांगले लेख प्रसिद्ध झाले आहे, अग्रलेख जो असतो हा सुद्धा वाचायला पाहिजे. पण आज वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मॅडमनी जसं सांगितलं की 18,000 पुस्तकं लिहायला जो कस लागला त्याची ही पावती. त्यामुळे वेळ आहे, ती वेळ आता चुकू देऊ नका. आपल्या मुलांना शिक्षित करायचं असेल तर वाचनाची ओढ त्यांना लावणं ही काळाची गरज आहे. भारत महासत्ता होणार, कसा होणार? भारत महासत्ता विद्यार्थी मित्रांच्या बळावरच होऊ शकतो, पण विद्यार्थी मित्रांना वाचनाची आवड असायला हवी. पण आज ती आवड दूर झालेली आहे. असे असताना सुद्धा आज समाजातील असे बरेच लोक आहेत जे वाचनासाठी धडपड करतात आहे, आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत हा संदेश देण्याकरता म्हणून स्वामी विवेकानंद यांच्या 163व्या जयंतीच्या निमित्तानं का होईना, पण हा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबविलेला आहे, आणि या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक सर्वत्र केल्या जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह संजय मिरे, AHN न्यूज, नागपूर. पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.